नमस्कार, न्यूज 21 लाखांदूरमध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। लग्नाच्या आमिषाने अत्याचाराप्रकरणी तक्रारीनंतरही युवकाकडून तरुणीला धमक्या। 2 पोलीस ठाण्यात तक्रारी तरीही संरक्षण नाही। पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह। महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर। लाखांदूर तालुक्यातील एका 29 वर्षीय तरुणीची लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करीत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची गंभीर घटना उघडकीस आली होती। या प्रकरणात आरोपी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असतानाही पीडितेला पुन्हा धमक्या दिल्या जात असल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील पीडित महिलेची ओळख वडसा येथे काम करत असताना वय 30 वर्षे राहणार गांधीवाड लाखांदूर यांच्याशी झाली। ओळख वाढत गेल्याने दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली। आरोपीने लग्नाचे आमिष दाखवत तिचा विश्वास संपादन केला। दरम्यान सप्टेंबर 2024 मध्ये आरोपीने अर्जुनी मोरगाव येथे पहिल्यांदा तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि त्यानंतर तो वारंवार भेटत राहिला। मात्र नंतर लग्नास टाळाटाळ करत फसवणूक केल्याचा आरोप पीडितेने केला आहे। या प्रकरणी अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक 146/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 69 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल झाल्यानंतरही आरोपीने मनात राग धरून पीडितेला त्रास देणे सुरूच ठेवले असल्याचा आरोप आहे। पीडिता ज्या बाजारवाडी परिसरात काम करते त्या ठिकाणी फायनान्स कार्यालयात जाऊन आरोपीने तुला पाहून घेईन अशी उघड धमकी दिल्याची तक्रार करण्यात आली आहे। या संदर्भात पीडितेने देसाईगंज वडसा पोलीस स्टेशन येथे पुन्हा तक्रार दिली। पीडितेच्या तक्रारीवरून अपराध क्रमांक 70/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 351 प्रमाणे अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे। मात्र हा गुन्हा अदखलपात्र असल्याने पीडितेला न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला पोलिसांकडून देण्यात आला आहे। 2 वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी देऊनही पीडितेला त्रास सुरूच असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। पोलिसांच्या अशा प्रवृत्तीच्या आरोपींवर वचक आहे का असा सवाल उपस्थित होत आहे। पीडितेच्या म्हणण्यानुसार तिच्या जीवाला धोका असून कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे। 2 वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये तक्रारी देऊनही पीडितेला उघड धमक्या मिळणे आणि असुरक्षित वाटणे हा प्रकार पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे। आरोपीवर पोलिसांचा वचक नाही का असा प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे। पीडितेच्या म्हणण्यानुसार तिच्या जीवितेला धोका असून कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा गंभीर प्रश्न पीडितेकडून उपस्थित होत आहे। पीडितेने वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई अभावी मिळणाऱ्या धमक्या प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्न उपस्थित करतात। जीविताला धोका असल्याचे सांगूनही संरक्षण मिळत नसेल तर काही अनुचित घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होणार का असा संतप्त सवाल आता नागरिकांसह पीडितेकडून विचारला जात आहे।